एकदम सोपी आणि झटपट होणारी रेसिपी म्हणजे झुणका भाकर. तर बेसन घेतलं, त्यामध्ये मीठ आणि हळद टाकली. नंतर फोडणीसाठी मिरची, कढीपत्ता आणि लसूण घेतला आणि बेसनामध्ये पाणी टाकून त्याला चांगलं ढवळून घेतलं, नाहीतर त्याच्यामध्ये गुठळ्या राहतात. तर त्या गुठळ्या आपल्याला नको आहेत. मग तेल गरम केलं, त्यामध्ये फोडणीसाठी राई टाकली म्हणजेच मोहरी आणि त्यानंतर मिरची, लसूण आणि कढीपत्ता हे सगळं मिक्स करून घेतलं. त्यानंतर आपलं जे बॅटर बनवलेलं आहे ना आपण, ते ह्या तेलामध्ये टाकून द्यायचं आणि ते घट्ट नको व्हायला म्हणून त्याच्यामध्ये अजून मी 1 ग्लास पाणी टाकलं आणि ते ढवळत राहिली. ढवळत राहायचं कारण नाहीतर मग ते खाली कढईला किंवा ज्या पण तुम्ही भांड्यात बनवता ते खाली लागते, म्हणून ढवळतच राहायचं. आणि अशी जाड जाड बेसन झालं ना, त्याच्यानंतर आपलं बेसन रेडी आहे. हे बघा असं झालं. आज कोथिंबीर नव्हती म्हणून मग मी असंच काम चालवलं. झुणका भाकर रेडी आहे. या मग जेवायला. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.